धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर अजित पवारांचं मत काय? सूत्रांची माहिती आलेली आहे। सविस्तर माहिती काय आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। बीड सरपंच हत्या प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। विरोधकांनी राज्यपालांकडे तक्रार करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांनी आज अजित पवारांची देखील भेट घेतली। यानंतर आता अजित पवार यांचं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत काय मत आहे याबाबतची महत्त्वाची माहिती आपल्याला मिळालेली आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणी एक मोठी बातमी समोर येत आहे। या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव घेत आरोप केले आहेत। तसेच विरोधकांकडूनही धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत। विरोधकांचं एक शिष्टमंडळ आज राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या भेटीसाठी गेलं। या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे धनंजय मुंडे यांच्याबाबत तक्रार करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही दबाव वाढला आहे। विशेष म्हणजे विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आणखी महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत। मंत्री धनंजय मुंडे हे आज दुपारी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात पोहोचले। दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली। यानंतर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर माध्यमांना फार प्रतिक्रिया न देता परत जाणं पसंत केलं। यानंतर आता अजित पवार धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेणार का याबाबतची अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावा नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई नाही असं अजित पवार यांचं मत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। तसेच या प्रकरणात SIT चौकशी न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत कारवाई नाही असं अजित पवार यांचं मत असल्याची माहिती आहे। न्यायालयीन चौकशी STI, SIT आणि CID चौकशी होईपर्यंत कारवाई नाही। तीनही चौकशींमध्ये जो दोषी असेल त्यावर कारवाई करणार अशी देखील अजित पवार यांची भूमिका आहे। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांचा सध्या तरी राजीनामा घेतला जाणार नाही असेच संकेत आपल्याला मिळत आहेत। दरम्यान अजित पवार यांच्या भेटीनंतर आज धनंजय मुंडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली। नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज अजित पवार यांची भेट घेतली। पदभार स्वीकारल्यानंतर माझ्या खात्यासंदर्भात 2-3 बैठका झाल्या आहेत। काही निर्णय घेतले आहेत। त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट होती। संतोष देशमुख हत्या प्रकरणावर कोणतीही चर्चा नाही। कोणी काय आरोप करावेत हा त्याचा विषय आहे। लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिलाय। मी काय प्रत्येकाचं तोंड धरून शकत नाही। ज्या पक्षातील नेत्यांकडून आरोप होत आहेत त्या पक्षाच्या अध्यक्षांना हा प्रश्न विचारा। पोलीस यंत्रणा काम करत आहेत। माझ्याकडे जेव्हा संशयानं पाहिलं जातं तेव्हा या संदर्भात मी अधिक बोलणं योग्य नाही। ज्या तपास यंत्रणाची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचा तपास पूर्ण होऊ द्या। मीडिया ट्रायल सुरू आहे पण ट्रायल कोर्टात होऊ द्या। तपास यंत्रणा काम करत आहेत असं देखील यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले आहेत। तर या संदर्भात आपल्याला काय वाटतं मित्रांनो, धनंजय मुंडे यांचा आता राजीनामा घेतला जाणार की अजून आपल्याला त्याची संपूर्ण चौकशी होईपर्यंत वाट पाहावी लागेल? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद।